सेवापूर्तीचा भावनिक क्षण केंद्रप्रमुख किसनराव पवार यांचा सत्कार सोहळा संकल्प लॉन्स येथे उत्साहात। केंद्रवणी येथील केंद्रप्रमुख किसनराव वामनराव पवार यांच्या सेवापूर्ती निमित्त संकल्प लॉन्समध्ये आयोजित सत्कार सोहळा एक भावनिक व स्मरणीय ठरलाय। अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात पवार साहेबांच्या कार्यकर्तृत्वाला मानवंदना देण्यात आली आहे। कार्यक्रमात त्यांचे जीवन प्रवासावर प्रकाश टाकताना त्यांच्या कन्येच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले। पित्याच्या समर्पित सेवाभावाचे वर्णन करताना उपस्थितांचे मनही पाजरले। पवार यांचा शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदान गौरवास्पद असल्याचं मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केलंय। कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्मरणिका प्रकाशन व सत्कारपर भाषणे झाली। यावेळी अनेक सहकारी, माजी विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते। So thank you all of you who organized this program. Okay, so I start my feelings whatever I have with my father. So सगळ्यांनी आतापर्यंत सांगितलं की पप्पा प्रोफेशनल लाईफमध्ये की खूप प्रॉपर सगळं आहे, मला तर ते माहीतच आहे। पण पप्पा पर्सनल लाईफमध्ये पण तसेच आहेत। पप्पा पर्सनल लाईफमध्ये म्हणजे की त्यांच्या कुटुंबात म्हणजे खूप इमोशनल आहेत माझे पप्पा। माझे हस्बंड तर कधी असं कोणाची तारीफ लवकर करत नाही, पण ते कोणालाही आले आमच्या घरी तेवढंच सांगता, माझे सासरे देव माणूस आहेत, माझे सासरे देव माणूस आहेत आणि माझे पप्पा खरंच देव माणूस आहेत। म्हणजे आज माझी आजी पाहिजे होती सगळं बघण्यासाठी। आजी नाही पण माझी दुसरी आजी आहे, तिला पण खूप बोलायचं असतं, पण ती पण माझ्यासारखी जरा इमोशनल आहे। ती पण अशी बोलू शकत नाही, पण ते तुझ्यावरचं आजी मी बोलते, डोंट वरी। माझ्या आजीला पण खूप बोलायचं असतं, पण ठीक आहे। आणि माझी आजी हौशाबाई पवार पाहिजे होती आज, तिला खूप आनंद झाला असता की माझ्या किसनाचं, माझ्या भाऊचं एवढा छान कार्यक्रम करत आहे। तिला थोडं जरी काही केलं ना पप्पांसाठी, तिला खूप कौतुक वाटायचं। आणि जर एवढा मोठा सोहळा तिने पाहिला असता, बापरे, ती तर खूपच खुश झाली असती। माझा किसना, माझा भाऊ, माझा किसना। इव्हन म्हणजे माझी आजी दुर्दैवाने ऍक्सिडेंटमध्ये गेली, पण ती मरताना सुद्धा म्हणजे ऍक्सिडेंट झाला तेव्हा तिने तेवढंच विचारलं माझ्या मम्मीला, माझा भाऊ, माझा किसना बरा आहे ना? हा, मग बरा आहे ना, मग ठीक आहे। म्हणजे तिने तिचे प्राण सोडले। म्हणजे तिला फक्त किसनाशी होतं कन्सर्न, बाकीच्यांसारखं माझ्या आजीचं नव्हतंच की याचं त्याचं तिला काही नाही। कारण की तिने लहानपणापासून बाबांचं आणि आजीचं म्हणजे आई वडिलांचं दोन्ही प्रेम पप्पांना दिलेलं होतं, तर त्याच्यामुळे तिला फक्त कन्सर्न पप्पांशी होतं ॲज कम्पेअर टू अदर रिलेटिव्स। सो तिने ते म्हणजे मरताना सुद्धा तिने फक्त आणि फक्त पप्पांचा विचार केला आणि तिने फक्त विचारलं की माझा किसना, माझा भाऊ बरा आहे ना? बरा आहे ना, ठीक आहे। मग तिने तिचे प्राण सोडले, असं झालं। आणि पप्पांनी म्हणजे सांगितलं सगळ्यांनी की प्रोफेशनल लाईफमध्ये ह्या सहली ऑर्गनाइज केल्या, त्या केल्या। त्यांनी पर्सनल लाईफमध्ये सुद्धा असल्यापासून मी 4th स्टँडर्डला होते, म्हणजे 2004 मध्ये तिच्या सुट्ट्या लागायच्या दादाला, मला म्हणजे सगळ्यांनाच, त्यांना, मम्मीला पण। तर आम्ही देवधर्म म्हणजे पंढरपूर, कोल्हापूर, सोलापूर म्हणजे सगळे जे देव असतात मोठे मोठे, आम्ही तिकडे सहल काढायचो। 4-5 दिवस फुल एन्जॉय असायचा। ते ॲक्च्युली आजी गेल्यानंतर आमचं ते बंद झालं, पण आम्ही फिरायचो, असंही फिरतो। आणि पप्पा म्हणजे होते जुन्या विचारांचे होते, पण हळूहळू त्यांनी आम्हाला म्हणजे आमच्यासोबत त्यांचे विचार बदलले। हळूहळू त्यांनी आमच्या ट्रेंडनुसार, आमच्या विचारांनुसार स्वतःला चेंज केले। आणि त्यांचे असे खूप काही इन्सिडेंट्स आहेत की तुम्ही म्हणता की वक्तशीरपणा आहे ते प्रॉपर, पण मला हे एक आठवते की माझी मावशी जेजुरीला राहते, आम्ही तिकडे गेलो होतो। लाईक 6 to 7 आवर्स आम्ही ट्रॅव्हल केलं होतं। आम्ही तिथे पोहोचलो, पप्पांना गौरी सरांचाच कॉल आला होता आय थिंक, की अशी अशी माहिती आपल्याला अर्जंट द्यायची किंवा मीटिंग आहे, आपल्याला तिथे प्रेझेंट राहायचं आहे। तर पप्पा तिथे फक्त 5 मिनिट थांबले, माझ्या काका मावशीला भेटले की असं असं आहे की आम्हाला नाही थांबता येणार मला। तर आम्ही तिथे थांबलो। पप्पांनी एवढं 6 ते 7 तासाचं ट्रॅव्हल करून जेजुरीला जाऊन ते दर्शन न घेता घरच्यांना भेट दिली, माझ्या काका मावशींना, आणि लगेच ते बसने रिटर्न निघाले, कारण की नेक्स्ट डेला त्यांना त्या मीटिंगला प्रेझेंट राहायचं होतं। म्हणजे ते कामाबद्दल तत्परता आहे त्यांची, हे तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे। बरोबर राहतो। 10वीची परीक्षा असेल, बोर्डाची परीक्षा असेल तिथं जातो, 12वीची परीक्षा असेल तिथं जातो। त्याच्यानंतर मध्येच एखाद्या दिवशी विषय असा झाला की जोपळे सर बोलत नाही म्हणे, मग मी म्हटलं आमची इच्छा एक पूर्ण करूनच टाकूया। साहेबांबद्दल बोलायचं म्हणजे त्यांचा स्वभाव आपल्या सगळ्यांना माहीतच आहे, सगळ्यांनी इथं सांगितलेलंच आहे। आपल्या ज्या सहली गेल्या आहेत त्या अशा कोणत्याही अधिकाऱ्याने काढलेल्या नाही आहेत।
त्यांच्या स्वतःच्या जबाबदारीवर नियोजन करून गाडी कोणती करायची, नियोजन कसं करायचं, वेळापत्रक कसं होतं, काय जेवायचं, काय नाही जेवायचं, काय करायचं, कुठे जायचं आणि किती वेळ जायचं, हे त्यांनी त्या नियोजनामध्ये सर्व केलेलं होतं. वैयक्तिक ते नाही तर पूर्ण त्यांचं परिवार, पूर्ण कुटुंब होतं. त्याच्यानंतर पहिल्यांदा गेलो आपण तिथल बंदरला तिथं बंदरच बघितलं. भरपूर 2-2 फेऱ्या झाल्या. पण त्या ठिकाणी आल्यानंतर केळवा बीच, तिसरं झालं हिवाळी शाळा. अशा म्हणजे प्रत्येक ठिकाणी साहेबांनी आपल्याला प्रत्येक सहलीचं ठिकाण ते पण झालं, प्रवास पण झालं आणि सगळे एकत्र पण झाले होते. त्याच्यानंतर आता साहेब हे झालं, सहली झाल्या, सगळं झालं. पण पुढची एक इच्छा आहे, तुम्ही सांगत होते की आणखी एकदा आपण सहल काढूया, पण सापुतारा राहिला आहे, ते होईल. साहेबांना भरपूर वेळ राहील. पहिल्या प्रथम माझ्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी वनी मुली केंद्र यातील सर्व मुख्याध्यापक, सर्व पदवीधर शिक्षक, सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी यांनी अतिशय भव्य आणि दिव्य हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम घडवून आणला. त्याबद्दल प्रथमतः मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. स्वप्नातही मला वाटत नव्हतं की माझा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम असा होईल. म्हणजे तालुका स्वरूपावरती जसा कार्यक्रम होतो तसा तुम्ही केंद्रावरती हा कार्यक्रम करून दाखवला आणि याचं सर्व श्रेय म्हणजे तुम्ही वनी मुली केंद्रातील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी सर्वांनी माझ्या सेवापूर्तीच्या सोहळ्यानिमित्तानं सर्वांनी माझं कौतुक केलं. काही ठिकाणी माझं अभिनंदन पण झालं. आता मला काय बोलावं असं सुचेनासं झालं. कारण इतका मी भारावून गेलो की जसं एखादं ओझं अंगावरती आल्यानंतर जसं मानेला खांद्याला जड लागतं तसं आता मी जड शब्दांनी, जसं जड पावलांनी आलो तसं जड शब्दांनी कसं बोलावं आणि काय बोलावं आता मला म्हणजे पंचायत पडली. पण तरीही तुम्ही हा इतका भव्य दिव्य कार्यक्रम घडून आणला त्याबद्दल तुमच्यासमोर माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आता सुरुवात करतो. त्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पुण्यभूमीमध्ये जिनी मला घडवलं अशी माझ्या समोर एकच देवता, जरी 12 वर्षापासून माझ्यापासून दूर असली तरी अशी एकच देवता माझं प्राण असेपर्यंत त्या देवतेला विसरू शकणार नाही अशी माझी कैलासवासी हौसाबाई पवार माझी आई. बऱ्याच कार्यक्रमांमध्ये मी आईचं महत्त्व सांगत असतो. मी आता आईबद्दल जास्त बोलणार नाही कारण तुम्ही माझ्याबद्दल बोललेला आहात. परंतु ज्या आईने मला घडवलं तिला प्रथमतः वंदन करतो, तिच्या पायाखालच्या धुळीला स्पर्श करतो आणि ती धुळीतला कण मी माझ्या माथी लावतो आणि असा शुभ आशीर्वाद माझी आई मला नक्की देत असेल असं मी सर्वांना सांगू इच्छितो. इतका छान कार्यक्रम केला त्यासाठी असं मला आणि मला एक खूप आनंद वाटला. आज आमचे तळवी सरांनी माझ्यासारख्या चारोळ्या तयार केल्यात. म्हणजे मला असं वाटलं की कुणीतरी आता माझ्या खांद्याला खांदा लावून चारोळे म्हणणारा शिक्षक तयार झाला. मला खूप आनंद झाला. आठवणीचं मोरपीस काळजात साठवायचं असतं, आठवणीचं मोरपीस काळजात साठवायचं असतं आणि असे कार्यक्रम फक्त केंद्र वनी मुलीनेच घ्यायचं असतं. असे कार्यक्रम फक्त केंद्र वनी मुलींनीच घ्यायचं असतं. वेळेस कॉल केले, मला वाटतं 72चा नंबर आहे साहेब तुमचा, होता किंवा असेल किंवा नसेल मला माहित नाही, पण तो नंबर अजून माझ्या पाठे. का? कारण साहेब CR घरी विसरले होते, पण त्यांनी मला 3 ते 4 कॉल केले होते. एखादा दुसरा अधिकारी असता तर तो काय म्हटला असता, मी 1 कॉल करून दिलाय, मला काय गरज आहे. परंतु साहेबांनी तसं न करता साहेबांनी अक्षरशः 3 ते 4 वेळेस मला फोन केला. त्यामुळे मला तो फेरा जरी झाला तरी मला त्या गोष्टीचा खेद वाटला नाही, उलटा अभिमान वाटला. कारण का साहेबांनी मला किती फोन केले, 3 ते 4 फोन केले. आता बोलण्यासारखं खूप आहे. साहेबांचं व्यक्तिमत्वच एवढं उंच आहे
का आपण जास्त कितीही बोलत बसलं तरी ते संपणार नाही. चालवले साहेब मला येत नाही, पण मी जाता जाता एवढंच सांगतो, झाले बहु, आहेतही बहु, होतीलही बहु, परंतु या समहा एवढे बोलून मी ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.